मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू। गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान हा उल्लेख केला। ठाकरेंची खंत, अश्रू नाही हा अंगार, असंही दिलं उत्तर। उद्धव ठाकरे यांनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं, 3000 रुपये देण्यास तयार। मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आव्हान। आम्ही आमच्या कामाचं मुंबई मॉडेल दाखवलं, तसं भाजपनं विकासाचं मॉडेल दाखवावं, मी 1 लाख रुपये द्यायला तयार, उद्धव ठाकरेंचं प्रतिआव्हान। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, आमचे महेश लांडगे हे वैतागलेले होते। पिंपरीतून मुख्यमंत्री फडणवीस यांचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा। पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री, तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा न करता निर्णय घेतला। अजित पवार यांची लॉटरी लागली आहे काय? कुछ भी करो तो चलता है, असं चालणार नाही। मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेवर चंद्रकांत पाटलांचा आक्षेप। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभेत सुहास कांदे आणि समीर भुजबळ हे एकाच मंचावर येणार। सभेची तयारी सुरू असतानाच दोघांनी एकमेकांकडे बघणं टाळलं। पालिकेत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मात्र भाजप विरोधात लढत। भारतीय वंशाचे असलेले ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी। मोदी सरकार विरोधात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेलं होतं, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर शाईऐवजी मार्कर पेन वाटले जाणार। विशेष मार्कर पेन 2 दिवसांमध्ये केंद्र प्रमुखांना देणार। उद्या मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर मस्जिद बंदर ते करी रोड, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते नेरूळ असा ब्लॉक।